नमस्कार मित्रांनो, आज एकदम ब्लॉकबस्टर न्यूज आली आहे. RBIची पॉलिसी अनाऊन्स झाली आहे आणि बँकेने या आपल्या मार्केटला 2 गिफ्ट दिली. आपल्याला एकच एक्सपेक्टेड होतं की मे बी 0.25च्या ऐवजी 0.5 रिपो रेट रिडक्शन करणार का. हो, त्यांनी केलं. 0.52% रेट रिडक्शन केलं. त्यामुळे आता कर्ज स्वस्त होणार बाय 0.5%. त्याच्यामुळे EMI कमी होणार लोकांचा गोईंग फॉरवर्ड. आणि दुसरं गिफ्ट म्हणजे CRR पण कट केला. म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो जो असतो बँकेचा, की आपल्याला एक्स कॅपिटलमधनं मिनिमम एवढी कॅश रिझर्व्ह ठेवायला लागते, ती लेंड करता येत नाही. तो पण रिझर्व्ह CRR कमी केल्यामुळे एक्स्ट्रा कॅश बँकेकडे, प्रत्येक बँकेकडे जनरेट झालेली आहे, ते पण ते लेंड करू शकतात आणि त्याच्यावर व्याज मिळवू शकतात. त्यामुळे लिक्विडिटी प्रचंड मार्केटमध्ये येणार किंवा उद्यापासून येणार किंवा आजपासून आलेली आहे. आणि त्याच्यामुळे बँक्स आर गोइंग टू रॉकेट. ओके, बिकॉज त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढणार. बँक्स आर व्हेरी स्मार्ट. ओके, आता ज्यांनी फिक्स रेटने घेतलेलं आहे कर्ज, ऑब्वियसली त्यांचं फिक्स रेट तसंच राहील. फ्लोटिंग रेटवाल्यांना फायदा मिळेल थोडासा. पण या 7-8 महिन्यामध्ये जे म्हणजे 9 क्वार्टरमध्ये 9 महिन्यांमध्येच हे ट्रान्सफर होतं पुढे आपल्यासारख्या रिटेलला. कर्जाचा आपला व्याज कमी होऊ शकतं. आणि तोपर्यंत बँका किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स बेबंदशाही करत असतात आणि त्याचा फायदा मार्केटमध्ये आपल्याला मिळत असतो. जे शेअर मार्केट करतात किंवा ETF घेतात, बँक ETF किंवा फायनान्स ETF किंवा जनरलीच डिमांड वाढली आहे आता, कारण लिक्विडिटी मार्केटमध्ये वाढले. ओके, पॉलिसी पॅरालिसिस अजिबात नाही आहे. ओके, सध्या मोदी इज इन फुल डिमांड आणि फुल फॉर्म. त्यामुळे सेबी ॲज वेल ॲज RBI गव्हर्नर्स आर फॉलोइंग हिज फुटस्टेप्स टू ग्रो इंडिया बियॉन्ड एक्सपेक्टेड लिमिट्स. इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आहे, त्यामुळे सगळीच चांदी आहे. त्यामुळे मार्केटची पण चांदी होणार असं दिसतंय. दिवाळीपर्यंत मार्केट परत सप्टेंबर 2024च्या लेवलला जाणार आहे म्हणत होतो. मे बी ती खरी गोष्ट आहे आणि मे बी ते पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये सुद्धा जाऊ शकतं. मार्केटमध्ये काहीही होऊ शकतं, राईट. कुछ भी हो सकता है. दॅट इज व्हॉट इज मार्केट. इट कॅन प्रॉब्ली यू कॅन गेट 50% गेन इन प्रॉब्ली 1 month और यू कॅन गेट -50% इन 1 month. सध्या प्लसची गोष्ट चालली आहे. FIने पण आपली विक्री थांबवली आहे. हळूहळू घेतात आहेत. त्यांना त्यांच्या चुका कळल्या असतील किंवा ट्रम्प तिकडे उशाळला आहे की त्याची पॉलिसीबद्दल कोणीच सिरियस नाही आहे, कुठलाच देश सिरियस नाही आहे. त्यामुळे त्याला माघार घ्यायला लागणार आहे की काय, इथपर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे FIला आता इंडिया परत प्यारा लागायला लागेल आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल मार्केटची कंडिशन चांगलीच झालेली आहे असं मला वाटतं. तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारा आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. पण येस, देर इज डेफिनेट जोश इन द मार्केट आणि RBIने त्याला प्रचंड पुश दिलेला आहे. ओके, टेलविंड दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये जे करतात धंदा, त्यांना सगळ्यांनाच फायदा आहे. बघा पटतंय का. थँक्यू सो मच.